नाईक आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल तर म्हणजेच प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा अर्थातच पनवेल परिसरातील पनवेल तालुक्यातील हा संघ आणि संघमालक श्री गणेशजी नाईक अगदी यांच्या समर्थाखाली या ठिकाणी हा संघ इथे मात्र पोहोचला गेल्या. जबा मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच 6 ओव्हरचा सामना असेल आणि इथनं आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा टॉस निश्चितच परी 11 श्री पात्रोदेवी परंडेपाडा संघाच्या खात्यामध्ये पडला आणि तिथनं जर पाहिला मित्रांनो पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडला आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजेच प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा टीमला पहिला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथनं आपल्याला पाहायला मिळेल ॲज आयकॉन समाधान कातकरी आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर नाईक. पहिला बॉल ऑफ स्टिकला आणि तिथनं मात्र कव्हर्स मध्ये फटका एक्झिक्यूट बॉल सीमा रेषा पार येतोय मोठा माटी हिट षटकार 6 धाब्यांसाठी ठोकलेला किशोर नाईक यांच्या बॅटमधनं येतोय हा ब्रँडेड षटकार. अलिबाग परिसरातील एक मोठं नाव एक मोठा खेळाडू त्याची ओळख राहिली आहे आणि तो नॉन स्ट्राईकला खेळताना दिसतो. नॉन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संतोष कातकरी. अगदी पाहिलं तर ही सलामीची जोडी पहिल्या बॉलवरती समाधान कातकरीवरती केलेला प्रहार आणि 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलं. इथनं मात्र आपण पाहता प्रसन्न 11 कॉलेज फाटा टीमचा यावेळी दुसरा बॉल ट्रॅप केला ऑब्स्टिकल चेंडू रिलीज केला होता आणि पहा क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये बॉलला उचललं जाईल एक धाव तिथे रोखू शकणार नाही. यात एका धावेच्या मदतीनं आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुन्हा एकदा थोडीशी पुढे जाईल. अगदी पाहिलं तरी 7 अंकावरती संघ जाऊन पोहोचला. आयोजक करताना घेतलेली चांगली संकल्पना पर्व पहिलं रबर बॉल स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं या नारिवलीच्या क्रीडा नगरीमध्ये. आणि आज जर पाहिलं तर याच स्पर्धेमधनं अगदी छोटे खेळाडू आतापर्यंत अगदी मोठ्या मोठ्या नावापर्यंत जाऊन पोहोचलेत. यावेळी पहा बॅटचा स्विंग पाहिला मित्रांनो. पाऊस देखील चालू झालाय आणि ते पाहिलं तर मोठा ब्लास्ट करायचा होता. संतोष ऑन स्ट्राईकला डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवर षटकार दुसरा बॉल सिंगल तिसऱ्या बॉलवरती डॉट पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळी पहा अजून एक स्विंग करतो. अगदी पाहिलं तर फलंदाच्या समोरनं चेंडू रिलीज होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर प्रवीण वाघमारे अर्थातच टीमचे कॅप्टन जॉन्टीच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतो. पुढचा बॉल 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. शांततेचं क्रिकेट. पाऊस देखील चालू झाला. इथे पहा फटका लाजबाबा परंतु आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि इथनं मात्र जर पाहिलं तर एक सिंगल आली. या प्रत्येक सिंगल धाव महत्वाची. 6 ओव्हरचा सामना आणि इथं बघायचं अगदी या 6 ओव्हरमध्ये कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये धावत संख्या जमा केली जाईल. जरी टॉस समोरच्या टीमच्या खात्यामध्ये पडला तरी देखील अगदी मोठ्या उमेदीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. फटका लाजबाबा आग ओकणारा षटकार बॉल चाललाय सीमा रेषा पार. अजून एक किशोर नाईकच्या बॅटमध्ये येतोय शानदार मोठा ब्लास्ट 6 धाब्यांसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे ना. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या 14 धावा. धावपटलावरती लॉस ऑफ 0 विकेट. प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा संघ यांच्यामध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या बॉलवरती षटकार आला. शेवटच्या बॉलवर देखील मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. म्हणजे सुरुवात अप्रतिम करून दिली फलंदाजांना. गोलंदाज समाधान कातकरी थोडासा निराश असेल असं वाटलं. तिथे त्याला सफलता मिळेल परंतु बा मित्रांनो सफलता आली नाही. त्यानंतर पहा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती. परी 11 वरंडेपाडा टीमकडनं रोहित नाईक पहा बसनीवाडी या गावाला अगदी बिलॉंग करतो आणि इथनं मात्र आपण पाहता गोलंदाजी ट्रॅकवरती. आता त्याला पाहाल जवळ मैदानाच्या आतमध्ये डावखुरा त्याचा फलंदाज संतोष समोरनं इथनं फटकेबाजी करण्यासाठी तयार असेल. आलांदा कार्पेटनं मैदानाच्या आतमध्ये चेंडू घरंगळतोय आणि तिथे पहा एकच सिंगल आली. फक्त स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथं आपण जर पाहिलं तर अगदी इन्फॉर्म सिच्युएशनमध्ये किशोर नाईक यांना आपण बादाम अगदी पाहिलं तर एक मोठं नाव
आणि मात्र जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 मोठे ब्लास्ट, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. आता इथनं बॉल स्ट्राईक चेंज केली, आपल्या खात्यामध्ये स्ट्राईक असेल. यावेळी पहा बॉडीवरती चेंडू वेगवान तेज सारा रिलीज होतो आणि तिथनं मात्र जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मध्ये अगदी चांगली सुरुवात कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसेल का गोलंदाज रोहित नाईक मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळी पहा आपटी बार पाहिला. पंचांकडे इथनं मात्र लाऊडली अपील केलं जात होतं, परंतु इथे पहा डेफिनेटली जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, कमबॅक राहिला, बॅकअप चांगला, विकेट किपर देखील तेवढाच चांगला कारनामा करतोय. आणि इथनं पाहिलं तर अजून एक डॉट बॉलला. यावेळी पहा अजून एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय. पावसाची साथ देखील दिली आहे फिल्डिंग डिपार्टमेंटला, परंतु इथे जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये किशोर नाईकनं दाखवून दिली आपली ओळख आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी थोडासा इथे दबाव प्रेशर निर्माण झाला गेला फलंदाजावरती. टोटल चेंडू समाप्त झाले 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. एकच धाव खर्च केली गोलंदाज रोहित नाईकनं. काय गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या, त्यामध्ये 14 आणि त्यानंतर कमबॅक राहिला, खोलात टाकला, परंतु इथे पहा फटका चांगला 20 शेपमध्ये चालला. वाडीश लॉंग ऑनला तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षकात अडवला जाईल आणि एकच धाव आली या बॉलवरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 5 बॉलमध्ये धावा टोटली जर विचार केला तर इथनं 2 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. काय गोलंदाजी राहिली या संतोष कातकरीच्या एखाद्या फटक्याची उत्सुकता पूर्णपणे सांगायला असेल. एखादा मोठा ब्लास्ट त्याच्या बॅटमधून होईल का, अगदी विचारसरणी का असेल. पहिल्यांदा आमंत्रण दिलं गेलं बॅटिंगचं, परंतु शेवटचा अंतिम बॉल. यावेळी मिस टायमिंग आहे, तिथे विकेट किपर समाधान पोहोचणार नाही आणि शेवटच्या मोमेंटला बॉल जाईल. 3 क्षेत्ररक्षकांना चकवा देत असताना बॅक साईडला थर्डमॅन रिझनला सीमा रेषा पार येतोय शानदार चौकार. फलंदाज इथनं मात्र आपण पाहतो संतोष कातकरीच्या बॅटमधून ठोकलेला चांगला ब्रँडेड चौकार. दुसरं षटक समाप्त झालं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावेंचा विचार केला तर टोटली धावसंख्या धापटलावरती जाऊन पोहोचली. 20 धावा कंप्लीट झाल्या. म्हणजे पहा इथनं जर पाहिलं तर छोटीशी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश मिळालं. इथनं आपण जर पाहिलं तर प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा टीमच्या या सलामीच्या जोडीला, परंतु इथनं पहा अगदी पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च करत असताना त्यानंतर दुसऱ्या षटकात रोहित नाईकनं चांगली कमबॅकिंग गोलंदाजी केली आणि तिथनं जर पाहिलं तर बॅकअप तेवढं चांगलं. शेवटच्या बॉलवरती एक चौकार गेला जरूर, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पाहिजे आता तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परी 11 पात्रुदेवी वरंडेपाडा टीमकडनं बॉलिंग ट्रॅकवरती आला तिसरा गोलंदाज संदीप. संदीप कातकरी गोलेवाडी संघाकडनं बिलॉंग करतो, गोलेवाडीवरनं बिलॉंग करतो. अगदी पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आणि पहिलाच बॉल इथं मात्र थोडासा स्पेअर फेकी केला गोलंदाजानं. दुसरा बॉल अजून एकदा प्रयत्न झालेत, परंतु तिथे पहा अजून एक चेंडू वाईट घोषित केला ऑफिशियल पंचांनी. अर्थातच मेन पंतांच्या भूमिकेत आमचे संजय दत्ता वाघमारे माइन फ्रॉम चिंचखांबला. अगदी पाहिलं तर बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि आज ऑफिशियल पंतांच्या भूमिकेत किशोर नाईक अजून एकदा धाडलाय. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं, येतं ब्रँडेड माइटी हिट सीमा रेषा पार. 6 धाब्यांसाठी ठोकलेला हा ब्रँडेड षटकार. 6 धावा आणि 6 धाबेच्या मदतीनं प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा संघाची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचेल 28 धावा. अजून एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाही आणि डेफिनेटली आपण जर पाहिलं तर एकच सिंगल येईल. तिथे माहिती आहे किशोर नाईकला जोपर्यंत आम्ही तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये राहू तोपर्यंत प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा टीमला कोणत्याही अगदी अडचणीची वाटणार नाही. परंतु इथनं जर पाहिलं व्हाईट बॉल, अजून एक तिसरा चेंडू इथनं वाईट फेकलाय गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल
थोडासा लाईन बरकडतोय तिसरा गोलंदाज. पहिली 2 षटकामध्ये काय धावत संख्या डिफेन्स झाली तेच पहा इथं आता पुढचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच त्याच्यातच पाहायला गेलं तर परी 11 पातुरदेवी वरंडेपाडा टीमकडनं हा 5वा गोलंदाजचा वापर केला जाईल आणि गोलंदाज पहा बॉलरचं नाव सांगा. राजेश. यस राजेश पवार निधवली गावचा खेळाडू आणि त्याच्यावरती आता जिम्मेदारी सोपवली. बघायचे कशा रीतीने गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये संतोष ऑन स्ट्राईकला पहिला बॉल मैदानामध्ये. यावेळी पहा खोलात टाकला कधी उडवायचा होता एक सिंगल मिळाली. दुसरीचा कॉल बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. जबरदस्त म्हणजे ज्याप्रमाणे संतोषने चेंडू टोलवला त्यानंतर राकेशनं त्याला बॅकअप दिलं आणि दुसऱ्या धाबेसाठी कॉल दिला. तिथे 2 धाबा सहजरित्या पूर्ण झाल्या. या 2च्या मदतीनं पहा संघ पुढे चालला. टोटल 69 धाबेचा आकडा गाठला पहा इथनं खांदा कॉलेज फाटा टीमनं. पुढचा बॉल यावेळी पहा हलक्या हाताने कट केला बॉलला. अगदी पाहिलं तर फटका चांगला होता डीप मध्ये आणि दुसरीचा कॉल दिला आणि इथे संतोषला परतावा लागेल. दोन्ही फलंदाजामधला तालमेल तुटला पहा मित्रांनो. असं वाटलं की तिथे संतोषी धाव पूर्ण करेल परंतु जागेवरती थांबला गेला आणि विकेट सॅक्रिफाईस झाली. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर येईल आणि इथं आपण पाहता संतोष शापारीचा अंत दुसरा गडी बाद झाला. इथं आपण पाहिलं तर प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा टीमचा दुसरा गडी बाद. आज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन वाघमारे रोहा तालुक्यातील अर्थातच फलंदाजा. आणि इथनं जर पाहिलं तर अगदी पहा बऱ्याच दूरदूरच्या खेळाडूंना संधी दिली गेली मित्रांनो. अगदी ही रायगड प्रीमियर लीगची अगदी पाहिलं तर ओला का आणि तेच आपण जर पाहिलं तर इथनं संतोषचा विकेट आपण जर पाहिलं तर कुठेतरी चुकी झाली. कॉल दिला नव्हता आणि तिथनं जर पाहिलं तर संतोषला परतावं लागलं. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळालं. जब्या मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल नवीन फलंदाज नितीन. यावेळी पहा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग झालाय बराच वर गेलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकात कोणतीही चुकी करणार नाही. अजून एक आलेली सफलता. मोठा फलंदाज शून्यावरती आपण पाहता अगदी सोस्यामध्ये बाद होईल आणि फलंदाज इथं बाद झाला तो म्हणजेच नितीन. बॅक टू द डगआउट नितीन वाघमारे मैदानाच्या बाहेर. आज विकेटचं पतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला. रोहिदास कातकरी पहा पोयजे गावचा खेळाडू आणि इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल. अगदी पहा मित्रांनो शानदार अगदी पहिलं पर्व या स्पर्धेचा नाणेवली ग्रामस्थांना मैदान उपलब्ध करून दिला. त्यानंतर आपण जर पाहिलं तरी स्पर्धा चालू झाली 3 ऑगस्ट रोजी या ठिकाणी स्पर्धा चालू झाली आणि त्यानंतर पहा अगदी या स्पर्धेचा प्रवास देखील चांगला राहिला. आपण जर पाहिलं तर मोठमोठे संघ अगदी पाहिलं तर चांगल्या खेळाडूंच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले गेलेत आणि अजूनही या स्पर्धेचे 2 ते 3 दिवस बाकी आहेत. पहा शनिवारी या स्पर्धेची अंतिम फाईट असेल परंतु इथे पहा अजून एक विकेट. काय गोलंदाजी राहिली आहे जबरदस्त गोलंदाजी. इथनं मात्र आपण पाहता गोलंदाज राजेश पवार याच्या माध्यमातून केली जाते. निदेवली गावचा गोलंदाज आज या RPL सीझन 1 मध्ये अगदी दहाडला जातोय. पहिल्या 4 बॉलरनं केलेली चुकी आणि त्यानंतर मात्र धावा आल्या परंतु यानंतर विचार केला तर 5व्या ओव्हरमध्ये राजेश पवारनं अगदी जबरदस्त गोलंदाजी केली. विकेटचं पतन रोहिदास कातकरे देखील गेल्या पावले माघारी परतेल. अगदी स्वस्तामध्ये शून्यावरती मैदानाच्या बाहेर इथनं फलंदाज झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच रवींद्र वाघे कांड्रोली गावचा खेळाडू.
यावेळी पहा गॅपमध्ये चालला, परंतु इथे क्षेत्ररक्षक होते अविनाश, त्यांना चकवा देत दिला जाईल बॉल. सीमारेषा पलीकडं येतोय रवींद्रच्या बाडमधनं ठोकलेला चांगला ब्रँडेड चौकार. या 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने पहा तिथं खांदा कॉलेज फटा संघ जाऊन पोहोचेल 74 धावेवरती. बॉल द्या नवीन, बॉल द्यायचा पहा नवीन, बॉल द्या लगेच. 74 धावेवरती संघ पोहोचला. अगदी सन्मानजनक धावसंख्या आली आहे पहा मित्रांनो. आपण जर पाहिलं तर बरेच चांगले आयकॉन प्लेयर्स या ठिकाणी अगदी झलक देऊन गेलेत. मयूर वाघचा विचार केला तर वाजेपूर पनवेलचा तो खेळाडू तब्बल पहिल्या मॅचमध्ये 75 धावांची बहादर पारी आणि त्यानंतर देखील 50 क्रॉस केली. पुढच्या मॅचमध्ये 52 धावांची पारी खेळला. यावेळी पहा कट करायचा होता, लेग कटचा प्रयत्न इथे राहिला होता, परंतु पहा डॉट बॉल. 5 ओव्हरचा खेळ समाप्त आणि टोटली धावसंख्या धावपटलावरती 74 अंकावरती जाऊन पोहोचलाय प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा संघ. आता अंतिम षटक, स्लॉगवरचं हाणामारीचं फटकेबाजीचं षटक आणि या षटकामध्ये कोणता संघ अगदी पाहिलं तर अगदी कोणता खेळाडू या ठिकाणी मोठे फटके स्ट्रोक ठोकेल. राकेशवरती जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी पार करावी लागेल, कारण की आतापर्यंत किशोर नाईकनं आपला काम केलेला. त्यानंतर जर पाहिलं तर संतोष कातकरीच्या बॅटमध्ये देखील मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले आणि राकेश आल्या देखील बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकलेत, परंतु अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. आणि पहा इथं मात्र गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी समाधान कातकरीला पुन्हा एकदा पाहाल. गोलंदाज तयार, ऑन स्ट्राईक राकेश कातकरी. पहिलाच बॉल इथे, पुढचा बॉल स्ट्राईक अँड रवींद्र. लेटकटचा पुढचा बॉल स्ट्राईक अँड रवींद्र. लेटकटचा फटका इथे मात्र अविनाशला अजून एकदा चकवा दिला. बॉल थांबणार नाही, सीमा रेषा पार येतो. अजून एक ठोकलेला चौकार रवींद्रच्या बॅटमधून. 4 धावा. चार धावा आणि 4 धाब्यांच्या मदतीने पहा 80 धावा, 80चा आकडा गाठला इथनं पहा खांदा कॉलेज फटा टीमला. काय जबरदस्त सुरुवात केली, फटकेबाजी केली, मोठे ब्लास्ट येत आहेत. चौकार षटकारांची तीचबाजी होती, परंतु इथे पहा पुढचा बॉल घेऊन येते समाधान. अजून एकदा लेटकड मारलाय, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल मिळाली, या बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत इथे पाहिलं तर एक धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर 81 धावेंचा अगदी हा डोंगर उभा झालाय. बॉल समाप्त झाले टोटल समाधानच्या आतापर्यंत. 3 बॉल, अजूनही 3 बॉलचा खेळ इथनं बाकी असेल पहा. यावेळी पहा डायरेक्ट हिट, एक सिंगल. मोठा फटका मारायचा होता, अगदी फाईनला फेस करण्याचा प्रयत्न केला होता राकेशनं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि तिथनं एक सिंगल आली आहे अगदी पाहिलं तर बाईकच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल घोषित केला अंपायरनं. वाईटच्या मदतीने धावत संख्या जाऊन पोहोचेल 83 धावा धावपटलावरती. 83 चांगली धावत संख्या, अगदी पाहिलं तर मोठी धावत संख्येने आकार घेतला, परंतु बघायचं कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये धावा डिफेन्स करण्यामध्ये यश मिळेल की धावा चेस केल्या जातील देखील महत्वाचं आहे. अजून एक फटका चांगला आहे, सिंगल मिळाली आहे. दुसरीचा कॉल आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या पाव. 85चा आकडा गाठला गेला. आता अंतिम शेवटचा एक बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि या बॉलवरती पहा अगदी स्ट्राईक अँड फलंदाज रवींद्र वाघे ह्याच्यावरती जिम्मेदारी आहे. अगदी पाहिलं तर कांड्रोली संघासाठी अगदी सातत्यानं आपण पाहिलं तर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून असता, परंतु आज जर पाहिलं तर या RPL सीझन 1 मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबर बॉलच्या पहिल्या सीझनमध्ये देखील त्याला चांगला कारनामा करावाच लागेल. शेवटचा बॉल या बॉलवरती पाहायचा, इथे मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, क्षेत्र पूर्णपणे खाली पडलाय नो मान्स लँड मध्ये. दुसरी धाव पूर्ण झाली आणि तिसऱ्या धावीचा कॉल दिला जाईल का राकेश कडनं? नाही वा. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल धाव संख्या 87 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. आता या ठिकाणी उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमला बनवायच्या टोटली इथनं
88 धाब्यांची गरज. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये कंपल्सरी 88 धाब्यांची गरज पहा विजयासाठी. आपण जर पाहिलं तर परी 11 श्री पात्रुदेवी बरंडेपाडा टीमला. विजयासाठी आपण जर पाहिलं तर गरज जाणार 36 बॉल आणि कंपल्सरी 88 धाब्यांची गरज. तर म्हणजेच परी 11 श्री पात्रुदेवी वरांडेपाडा टीमला अगदी पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स राहिला इथनं मात्र प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा टीमचा. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता सेकंड इनिंगकडे जाऊया. आणि सेकंड इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 88 धाब्यांची गरज आहे. आणि त्या 88 धावा इथनं कशा रीतीनं पार केल्या जातील, कशा अडचणी या ठिकाणी मात्र उभ्या केल्या जातील, अगदी महत्त्वाचा निर्णय बाकी आहे. कारण की इथनं जर पाहिलं मित्रांनो तर जो संघ जिंकेल अगदी आपण जर पाहिलं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. परंतु पहा कोणता संघ कोणत्या संघावरती बाजी मारेल, अगदी महत्त्वाचा सामना मैदानामध्ये चालू आहे. त्यानंतर पहा कर्जत टेनिस क्रिकेट KTCच्या माध्यमातून ही स्पर्धा वर्षानुवर्ष कव्हरच केली जाते मित्रांनो. आज जर आपण जर पाहिलं जेवढे वर्ष जेवढे पर्व ही स्पर्धा लाईव्ह अगदी आयोजकर्त्यांनी पार पाडली आहे. आणि तेवढ्या वर्षानुवर्ष कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून अर्थातच अजिंक्य पवार असतील मेन प्रोप्रायटर, त्यानंतर ऑपरेटर निशांत बागडे यांच्या माध्यमातून पहा सातत्यानं अगदी अप्रतिम क्वालिटी दिली जाते, क्लिअरिटी दिली जाते. आणि आज देखील आपण जर पाहिलं छोटंसं जरी आयोजन असेल मित्रांनो तरी देखील आपण यूट्यूबवरती ज्यावेळी पाहता त्यावेळी वाटत नाही की अगदी समोर आपण पाहिलं तर छोटं आयोजन आहे. परंतु जर विचार केला तर आदिवासी समाजासाठी हे आयोजन कायम मोठं असतं, कायम मोठं असणार. आणि आज देखील जर विचार केला तर मोठ्या अगदी भावनेनं मोठ्या विचारानं आपण जर पाहिलं तर अध्यक्ष महादेवजी पिरकट साहेबांच्या माध्यमातून आणि त्यानंतर जर विचार केला तर वर्षानुवर्ष ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आयोजन होत असतं ते म्हणजे आमचे प्रकाश पवार साहेब अगदी यांच्या वतीनं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर सुरुवात जरी शून्यापासून झाली आहे मित्रांनो तरी आपण जर पाहिलं तर अगदी येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये ही स्पर्धा अगदी बऱ्याच प्रेक्षक वर्गांचं मन जिंकणारा. कारण की पुढच्या वर्षी पुढच्या पर्वामध्ये अजून या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची भरणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं जर विचार केला तर अगदी या आमच्या KTC लाईव्हच्या माध्यमातून आणि पूर्णपणे आमच्या डिपार्टमेंटच्याकडून अगदी त्यांना देखील या स्पर्धेला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा पहा KTCच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचला एन्जॉय करतात त्या तमाम क्रीडा प्रेक्षक वर्गाचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. जबा मैदानाच्या आतमध्ये जिथे अगदी पाहिलं तर हा महासंग्राम चालू आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा संघानं बनवल्या 88 धावा आणि 87 धावा बनवल्या. 88 धाव्यांची गरज आहे ती म्हणजेच परी 11 पात्रुदेवी वरांडेपाडा टीमला गरज असेल. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 88 धाव्यांची गरज असताना सलामी जोडी गेली आहे प्रवीण वाघमारे जॉन्टी आणि नॉन स्टॅकेंड फलंदाज समाधान कातकरी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राकेश कातकरी पटनोली गावचा हा खिलाडी. पहिला बॉल गेम स्टार्ट. इथे पहा पहिलाच बॉल वरती उडवलाय सिक्सर सीमा पार जॉन्टीच्या बॅटमधून ठोकलेला हा मायटी हिट ब्रँडेड षटकार. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पाहू पहिल्या बॉलवरती ठोकलेला ब्रँडेड षटकार आणि 6 धावेनं अकाउंट ओपन झालं. इथनं आपण जर पाहिलं तर श्री पात्रुदेवी वरांडेपाडा संघाचं पाही खासियत आहे आज कॅप्टनची भूमिका प्रवीण बागमारे साकारतो आणि नॉन स्टॅकेंड फलंदाज समाधान कातकरी ॲज अ आयकॉनची भूमिका. दोन्ही खेळाडू अगदी पाहिलं तर आपण जर विचार केला मित्रांनो तर स्टार
ज्याला म्हटलं जाताना त्या भूमिकेमध्ये आहेत. आपण पाहिलं तर पनवेल तालुका उरण तालुक्यातील एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टिकला रिलीज केला, तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल उचलला जाईल आणि तत्पूर्वी एकच धाव आली बॉलवरती. अशा प्रकारे इथं कमबॅक करावं लागेल. सिंगल डबल जर खर्च केला तर मात्र खांदा कॉलेजपाडा संघ आपण इथे कुठेतरी अगदी तळ ठोकून बसू शकता, परंतु जर चुका केल्या तर या ठिकाणी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जी सलामीची जड आहे त्या ऐकणार नाही आहेत. अगदी पाहिलं तर बाहुबलीची ताकद आहे त्यांच्याकडे. रब्बर बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी लांब लचक उत्तुंग मोठे फटके त्यांच्या माध्यमातून मारले जातात. आणि पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. यावेळी पहा, मी म्हटलं ज्याप्रमाणे प्रवीण वाघमारेने बॅटचा फेस खोलला होता आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून समाधान देखील या ठिकाणी मात्र समाधानकारक पारी मैदानाच्या आतमध्ये पार पडतो. 6 धाब्यांसाठी अजून एक येतोय मोठा ब्लास्ट. 13 धाबा, 3 बॉल आणि 13 धाबा इथे खर्च झाल्या राकेश कातकरीकडनं. चांगला खेळाडू या, चांगली विचारसरणी या. आणि पाहिलं तर वारंवार इथे आपण जर पाहिलं तर चेंडू चेंज केले जातात, परंतु हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाईल आणि तिथनं जर पाहिलं तर वाईट घोषित केला अंपायरनं. कारण की मागच्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर असं वाटलं राकेशला की पुढच्या बॉलमध्ये कुठेतरी आपल्याला थोडासा पलटवार करावा लागेल. ऑफस्टिकला रिलीज करण्याचा प्रयत्न, थोडासा लेग कट, एक्स्ट्राचा लेग कट आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. पुढचा बॉल इथे पहा, जबरदस्त. असं वाटलं की बॅटची एज लागली असेल, परंतु नाही. तिथे आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातो. काय गोलंदाजी केली जाते. असं वाटलं समाधान देखील ऑफ साईडला या ठिकाणी फटका लगावेल, परंतु त्याच्या बॅटला चेंडू कनेक्ट झाला नाही आणि तिथं जर पाहिलं तर डॉट चेंडू समाप्त झाला. यावेळी पहा, मिस टायमिंग, बॉल हवेत, चुकी करणार नाही या विकेट किपर किशोर नाईक. मिळालेली पहिली सफलता राकेश कातकरीला. आणि पाहता आपण पहिला ब्रेक थ्रू, पहिला करारा झटका मैदानाच्या बाहेर. फलंदाज ॲज अ आयकॉन समाधान कातकरी, बॅक टू द डगआउट. 88 धाब्यांचा पाठलाग करायचा आणि इथे मोठे फटके मारण्यामध्ये फसवल्या गेल्या राकेश कातकरे. मी म्हटला राकेश देखील एक चांगला गोलंदाज आणि त्यानंतर जर विचार केला तर त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली, कारण की तो मित्रांनो कॅप्टन टीमचा आपण जर पाहिलं तर ॲज अ कॅप्टनची भूमिका पार पडतो. पहा, अंतिम शेवटचा एक बॉल असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, तो म्हणजे संदीप कातकरी. इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दाखल झाला गेला. गोलेवाडी गावचा खेळाडू. इथे पहा, लाफ्ट केला बॉल. अगदी पहा, जेवढी उंची तेवढी लांबी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अंतिम बॉलवरती ठोकलेला ब्रँडेड षटकार 6 धाब्यांसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ या षटकारानं समाप्त होईल आणि पाहता इथनं मात्र संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावा कंप्लीट झाल्या. त्या म्हणजेच परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमच्या. एस पा, अजूनही विजयासाठी गरज इथनं येणारे बॉल असतील ते म्हणजेच 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये बनवायच्या टोटली 68 धावा. 68 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि इथनं जर पाहिलं तर नवीन गोलंदाज किशोर नाईक इथनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा गोलंदाज यार, यावेळी पहा लॉफ्ट केला अक्रॉस द बॅटनं. बॉल सीमारेषा पलीकडं येतोय. ब्रँडेड षटकार जॉन्टीच्या बॅटमध्ये ठोकलेला पहिला तडाखा. सहा धाब्यांच्या मदतीने पहा संघाची टोटल 26 या अंकावरती जाऊन पोहोचले. म्हणजे इथनं पहा आता किशोर नाईक एक जर विचार केला मित्रांनो तर बरेच वर्ष क्रिकेट खेळता आणि आपण जर पाहिलं तर अगदी
मोठी क्षमता असणारा गोलंदाजा, परंतु त्याच्यावरती प्रति आले चढवताय. जॉन्टी देखील तेवढा कमी नाही आणि त्याच्या बॅटमधून लगातारचा अजून एक ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडं येतोय षटकार. माइट हिट 6 धावा. बॉल द्यायचा. बॉल 6 धाब्यांसाठी मोठा ब्लास्ट आणि 6च्या मदतीने आता श्री पात्रुदेवी वेरंडेपाडा संघ जाऊन पोहोचेल. 32 धावा दापटलावरती जमा झाल्या. मित्रांनो कमबॅक करावं लागेल. जोपर्यंत जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अगदी पूर्णपणे अडचणी वाढू शकतील. खांदा कॉलेज पाटा टीमच्या थोडासा चेंज ऑफ लेंथ पाहायला मिळाली. बॉलला उचलला जाईल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली आणि सहजरित्या स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये जॉन्टी अर्थातच प्रवीण वाघमारे आपल्या खात्यामध्ये ठेवतं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि टोटल 34 अंकावरती संघ जाऊन पोहोचला. म्हणजे पहा, जोपर्यंत प्रवीण वाघमारे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत भीती निर्माण होऊ शकते, अडचणी वाढू शकतात खांदा कॉलेज फाटा टीमसाठी प्रत्येक गोलंदाजाला. आणि यावेळी पहा ऑफ स्टिकला रिलीज केला, त्याला देखील पाठवलं पार्किंग प्लॉटमध्ये. बॉल सीमा रेषा पार. आणि इथे पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची तलाश होती आणि तेच विकेट मैदानाच्या बाहेर निघेल. अर्थातच उरण तालुक्याची शान ज्यानं गाजवला पूर्णपणे रायगड जिल्हा आणि तोच जॉन्टी अर्थातच प्रवीण वाघमारेचं विकेट मैदानाच्या बाहेर निघेल. विकेट किमर संतोषनं केलेल्या कारणामा आणि सफलता मिळाली. आणि इथं पण जर विचार केला तर निश्चितच फलंदाज बाद होईल. प्रवीणच्या पारीचा अंत. अजून एक करारा झटका श्री पात्रुदेवी बरंडेपाडा टीमला. एसपा इथं टोटली 40 धाबा दापटल्यावरती जमा झाल्यात खांदा कॉलेज फाटा टीमच्या. आणि 25 चेंडू आणि 48 धाब्यांची अजून गरज आहे. 25 बॉल 48 धाब्यांची गरज अजूनही. समीकरण अशा प्रकारचं ठेपवलं गेलं की सामना कोणत्याही बाजूने जाईल अजूनही विचार करू शकत नाही. समीकरण कोणत्या बाजूने झुकेल आता येणारा वेळ आणि येणारे काळ सांगून जाईल. या बली पहा बॅटची एज आणि तिथं मात्र एक सिंगल मिळाली. थोडीशी चुकी झाली. जर मागच्या बॉलवरती संतोषनं तो झेल सोडला असता तर मात्र खांदा कॉलेज फाटा संघ या स्पर्धेमध्ये कुठेतरी त्या संघाला विचार करायला भाग पाडला असता. अर्थातच जर विचार केला मित्रांनो तर मागच्या बॉलवरती देखील बॅटची एज बॅक साईडला रवींद्र वाघेला आपण पाहिलं आणि तिथे चेंडूला अडवलं गेलं. अर्थातच षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचेल ती म्हणजे 41 धावा. तर येणारे बॉल असतील 24 आणि 24 बॉलमध्ये कंपल्सरी 47 धाब्यांची गरज आहे विजयासाठी परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय वाघे कांडोली गावचा खेळाडू. कांडोली गावात बिलॉंग करतो. प्रथम इथे जर पाहिलं तर तिसरा षटक त्याच्यावरती सपवला गेला. येणारे बॉल असतील 24 बॉलमध्ये बनवायचे टोटली 47 धावा. समीकरण अगदी पाहिलं तर अगदी दोन्ही संघ मध्यस्थ येऊन थांबल्यात. एक धाव मिळाली. या दुसरीचा कॉल तिथे दिला जाणार नाही आहे कारण की पहा बॅकअप पहा 3 खेळाडू बॅकअपसाठी आलेत. आणि पहा अगदी पाहिलं तर चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते. वाईड इश लॉंग ऑफ वाईड इश लॉंग ऑन मिड विकेट मिड ऑन मिड शॉट मिड ऑफ
आणि इथं आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं व्यूहरचना अगदी क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळते. शॉट थर्डमॅन, त्यानंतर थर्डमॅन रिझनला एक क्षेत्ररक्षक, विकेट किपर. अगदी पाहिलं तर चांगली व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे पहा, बॅट चेस लागली आणि चेंडू अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळाली. एकच धाव खर्च झाली पहा. अगदी पहा सुरेख बॅकअप चांगलं होतं. दोन क्षेत्ररक्षक थर्डमॅन रिझन मध्ये, फाईन लेग रिझन मध्ये असे दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेवढीच जर विचार केला तर किशोर नाईक यांची कल्पकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त. पाच पुढचा बॉल, गोलंदाज विजय. या बली पहा, हा चेंडू देखील सटीक लेंथ पडल्यानंतर या ठिकाणी फलंदाजाला समजला नाही. सेकंड फलंदाज अजयला आपण पाहता. अगदी पाहिलं तर वैयक्तिक दोन चेंडू खेळला, अगदी एक सिंगल आली. त्याच्या संघ जाऊन पोहोचला. टोटल 45 धावा धापटलावरती लागल्या गेल्या. बॅटिंग करत असताना पहा श्री पात्रोदेवी वरंडपाडा टीम आणि दोन्ही आयकॉन आणि कॅप्टन अगदी दोन्ही मोठे खेळाडू इथनं मात्र बाद झालेत. त्यानंतर आता विचार करायला भाग पडलं, कारण की एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा वरंडेपाडा संघ या मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये उतरू शकेल. परंतु पहा काय घडतं. अगदी महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळी पहा बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आणि तिथनं चेंडू निघून चाललाय. डॉट बॉलची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी फेकला जाईल गोलंदाजाकडनं. धावांचा विचार केला तर फक्त 3-4 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं आणि अजूनही जर पाहिलं तर शेवटचा एक बॉल इथं शिल्लक असेल. यावेळी पहा बॉल हवेमध्ये आणि सीमा पार या शेवटच्या बॉलवरती ठोकलेला हा मायटी हिट फलंदाज. इथं आपण जर पाहिलं तर संदीपच्या बॅटमधनं येतोय शानदार स्ट्रोक 6 धाव्यांसाठी आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली 51 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. आता येणारे बॉल असतील ते म्हणजे टोटली 18. 3 षटकाने 3 षटकामध्ये विजयासाठी 37 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल आणि 37 धाब्यांचं समीकरण इथनं बॅलन्स असेल तर म्हणजेच परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमला. पाहिजे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये खांदा कॉलेज फाटा टीमकडनं. साहिल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये. कमी वयाचा गोलंदाज, कमी वयाचा खेळाडू आणि आता पहा त्याच्यावरती जिम्मेदारी दिलाय. नडाल गावातनं बिलॉंग करतो. आज जर पाहिलं तर इथे आपण जर पाहिलं तर 4थं षटक त्याला हाताळण्यामध्ये आपण पाहता. यावेळी पहा ऑफस्टिकला दूरवरनं चेंडू हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल मिळाली आणि ते पहा अगदी किशोर नाईक पूर्णपणे मैदानाला गाईड करतायत, कारण की आपण जर पाहिलं तर नवनिर्वाचित खेळाडू आहेत. सर्व जर विचार केला मित्रांनो तर ज्या टीममध्ये जे काही लेजंड क्रिकेटर आहेत, अगदी पाहिलं तर ज्याने बराच वर्ष क्रिकेट खेळला, अगदी आपण पाहिलं आदिवासी टेनिसमध्ये बरेचसे खेळाडू अशा छोट्या छोट्या खेळाडूंना सांभाळून घेत असतात. परंतु पहा तेच त्याचं उत्तर उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे किशोर नाईक. अगदी पाहिलं तर प्रत्येक फिल्डरला या ठिकाणी गाईड करत असताना प्रत्येक फिल्डरला अगदी प्रत्येक पॉईंटला सरकवण्याचं काम केलं जातं. पहा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल सिंगल आली, स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईक हँडला फलंदाज इथनं आता पाहायला मला तो म्हणजेच संदीप कातकरी. इथे पहा बॅटची एज चेंडूला अडवलं गेलं आणि डेफिनेटली जर पाहिलं तर एक सिंगल आली. पुन्हा एकदा सिंगल डबलला होणार नाही आहे काम मित्रांनो.
इथं मोठे ब्लास्ट ठोकावं लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, कारण की समाधान कातकरी, प्रवीण वाघमारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. जोपर्यंत ते मैदानामध्ये येतो तोपर्यंत फटकेबाजी चालू होती, परंतु खांदा कॉलेज फाटा टीमच्या गोलंदाजानं त्या दोन्ही फलंदाजांना टार्गेट केलं आणि तंबूचा आसरा दाखवला. आता इथनं पहा, हा खरा प्रवास चालू झाला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काटोकी टक्कर मारावी लागेल या मॅचला. इथे मात्र बॅटची यश लागली आहे. अजून एक ब्रेक थ्रो आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर निघेल, तो म्हणजेच अजय. बॅक टू द डगआउट. परी 11 सी पात्रुदेवी वरंडेपाडा टीमला अजून एक करारा झटका. फलंदाज बाद. पहा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चालला, तो म्हणजेच रोहित नाईक. अर्थातच पहा गोलंदाजी ट्रॅकवरती त्याला आपण पाहिलं होतं. बसनी वाडीमधनं आपण जर पाहिलं तर प्रवास केला या खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये पहा, आणि तोच इथनं इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहिलनं देखील सुरुवात चांगली केली आहे. सिंगलनं प्रयत्न राहिला, त्यानंतर विकेट. यावेळी पहा आडव्या बॅटनं खेळायचं होतं. गोलंदाज स्वतः चेंडू खाली चाललाय आणि इथे आपण जर पाहिलं तर पहा 2 धाबा रोखू शकणार नाही यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या दोनच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली 55 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्या. इथनं परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमच्या अजूनही विजयासाठी गरज आहे, ती म्हणजेच 33 धाब्यांची गरज आहे. पहा विजयासाठी 33 धाब्यांची गरज आहे. एखादा मोठा ब्लास्ट वरंडेपाडा संघाला पुन्हा एकदा अगदी विजयाच्या दिशेनं घेऊन जाईल, परंतु पहा काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. इथे मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, विकेट किपरच्या आवाकाच्या बाहेर. आणि इथे जर पाहिलं आपण तर 2 धावा या बॉलवरती, 2 धावा आल्या पुन्हा एकदा. या दोनच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 57 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. चेंडू समाप्त झाले. टोटल 5 शेवटचा बॉल असेल बा, शेवटचा बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे साहिलकडनं. तब्बल पहिल्या 2 बॉलवरती सिंगल आल्या, तिसऱ्या बॉलवरती विकेट झाला, चौथ्या बॉलवरती 2 धावा, 5व्या बॉलवरती 2 धावा. म्हणजे टोटल इथनं जर पाहिलं तर त्यानं 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. काय गोलंदाजी केली, 1 विकेट मिळाली. आणि त्यानंतर जर विचार केला तर शेवटचा आता 1 बॉल असेल, आणि या बॉलमध्ये एखादा जर फटका आला तर इथनं मात्र वरंडेपाडा संघ जरूर पलटवार करेल. परंतु पहा गोलंदाज अगदी आपला बोलबाला त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये ठेवेल का. मैदानामध्ये जाऊया. शेवटचा बॉल. यस, इट इज अ डॉट बॉल. पंचांचा येतोय षटक समाप्तीचा इशारा. आणि पाहता आपण चौथ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चौथ्या ओव्हरमध्ये धावा जमल्या गेल्या त्या म्हणजे टोटल 57. आता इथनं बघायचं येणारे 12 बॉल, आणि 12 बॉलमध्ये 31 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल आणि 31 धाब्यांची अजून गरज आहे, ती म्हणजेच श्री परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमला. इथं आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा टीमकडनं. बॉलिंग ट्रॅकवरती रवींद्र वाघे कांड्रोली गावचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाच 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे टोटल 31 धावा.
गोलंदाज तयार रवींद्र वाघे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी पहा क्षेत्ररक्षक आहेत, बॉल उचलतील आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा. अजूनही स्ट्राईक हँडला खेळतो संदीप कातकरी आणि नॉन स्ट्राईक हँड फलंदाज रोहित नाईकला आपण पाहता. मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं मित्रांनो साहिल यानं काय जबरदस्त गोलंदाजी केली. अगदी कमी वयाचा गोलंदाज आणि आपण जर पाहिलं तर नडाल गावातनं बिलॉंग करतं आणि आज आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये केलेला कारनामा, चांगली गोलंदाजी. या ठिकाणी पहा फाईन लेगला हा फटका एक्झिक्यूट केला आहे आणि तोपर्यंत बॉल थांबणार नाही. सीमा रेषा पलीकडं येतोय फलंदाज संदीप कातकरीच्या बॅटमध्ये ठोकलेला हा ब्रँडेड चौकार. 4 धावा आणि 4 धावेंच्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या इथनं जाऊन पोहोचेल 63 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. समीकरणामध्ये बदल होईल आणि इथं आपण पाहता 10 चेंडू आणि 25 धावेंची गरज. 10 बॉल 25 धावेंची अजून गरज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे फंबलिंग. बॉल सीमा रेषा पार. अजून येतोय नशिबाचा चौकार. अगदी टर्निंग पॉइंट चौकार पाहायला मिळाला. इथे पहा चौकार सोडला की मॅच सोडले. विचार करायला लागेल त्या क्षेत्ररक्षकाला. पूर्ण संघाची जबाबदारी आता जे काही क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्या क्षेत्ररक्षकांवरती आहे, कारण की फटकेबाजी चारी बाजूने चालू होईल यामध्ये शंका नाही आहे. जॉन्टी बाद झाला, समाधान बाद झाला आणि त्यानंतर देखील आता आपल्या खांद्यावरती संदीप कातकरींनी पूर्णपणे भार घेतला. परंतु गोलंदाज रवींद्र वाघेमध्ये देखील क्षमता आहे, कमबॅक करू शकतो. मागच्या ओव्हरमध्ये साहिलने काय गोलंदाजी केली, 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु मित्रांनो एक विकेट देखील त्याला मिळालं. आणि ह्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले. आता समीकरण राहिलं येणारे बॉल 9 आणि 9 बॉलमध्ये बनवायचे आहेत 21 धावेंची अजून गरज. 9 बॉल 21 समीकरण राहिलं आहे. इथे पहा बॅटच्या आउट साइड एज लागले, बॉल चालला बॅक साईडला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव आली आहे. थोडंसं चुकीचं कलेक्शन तिथे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 68 या अंकावरती. आता बॉल शिल्लक 8 आणि 8 बॉलमध्ये कंपल्सरी 20 धावेंची गरज. 8 चेंडू 20. मोठे 2 फटके ठोकावेच लागतील तर सामन्यामध्ये पलटवार होईल. इथं आपण पाहता परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा संघाचा पुढचा बॉल. गोलंदाज रवींद्र वाघे खोलात टाकलाय दूरवरनं. राकेशला पाहता आपण बॉलला उचललं जाईल आणि एकच धाव आली. प्रत्येक एक सिंगल महत्वाची आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 19 धावेंची समीकरण आहे. पहा मैदानामध्ये काय घडेल. 3 मोठे स्ट्रोक ठोकावेच लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. इथनं परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा संघाला 7 चेंडू 19. यावेळी पहा खोलात टाकलाय, सरळ बॅटने चालला राकेश त्या ठिकाणी तैनात. त्यात बॉलला उचलला झाला आणि तिथे जर पाहिलं तर एक सिंगल आली पहा अंतिम बॉल वरती. आता येणारे 6 बॉल आणि 18चं समीकरण पूर्णपणे खुलं समीकरण आहे. परंतु इथनं आता प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी विचार करेल की आम्ही धावा किती खर्च केल्यात आणि शेवटच्या गोलंदाजाला धावा किती ठेवल्यात. 18 धावा अजून येथे डिफेन्स होण्यासारख्या आहेत, परंतु धावा बनल्या जातील का महत्वाचा इथनं मात्र निर्णय, महत्वाचा निकाल येणं गरजेचं अजून बाकी असेल. सभा मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल असतील ते म्हणजेच टोटली 6 एका ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि एका ओव्हरमध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजेच 18 धावा. इथं आपण जर पाहिलं तर श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमला गोलंदाज राकेश कातकरी मैदानाच्या आतमध्ये तयार.
पहिलाच बॉल हवेमध्ये, तिथे मात्र पकडलेला असेल. संदीप कातकरीला फसवलं, ट्रॅप केलं, रवींद्रनं पकडलेला असेल आणि फलंदाज संदीपच्या पारीचा अंत. पहिल्या बॉलवरती मिळालेली राकेशला पहिली सफलता. आता समीकरण राहिला येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 18 धावेंची अजून गरज. इथनं जर सामना जिंकवला अविनाश फलंदाजानं तर मात्र इथं आपण जर पाहिलं तर संघाचे संघमालक भगवानजी नाईक यांच्याकडनं तब्बल 2000चं पारितोषिक दिलं जाईल आणि मनोज झोरे यांच्याकडनं तब्बल 1000चं, म्हणजे 3000 रुपयाचं पारितोषिक. 5 चेंडू 18ची गरज. पुढचा बॉल वाईड. ज्या चेंडूंची गरज नाहीये ते चेंडू आता राकेश इथनं फेकायला लागलाय आणि आपण पाहता वरंडेपाडा संघ अगदी पहा जेवढे चेंडू वाईट येतील अगदी त्यांची स्माईल वाढत जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता येणारे बॉल असतील 5 बॉलमध्ये 17 धाब्यांची गरज. अगदी संघ मालक देखील व्यासपीठावरनं मॅचला एन्जॉय करत आहेत. दूरवरचा प्रवास अलिबागवरनं देखील मॅचला एन्जॉय करण्यासाठी अगदी पाहिलं तर संघ आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम. अगदी पाहिलं तर क्रिकेटला धर्म मारणारा व्यक्तिमत्व भगवानजी नाईक साहेब आपण पाहता व्यासपीठावरती. इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु हेलिकॉप्टर या ठिकाणी फसला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि डेफिनेटली आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू 17 म्हणजे येणारे 3 बॉलमध्ये 3 मोठे फटके, 18 धावा, 6. अगदी प्रत्येक बॉलवरती षटका ठोकावा लागेल तर इथनं परी 11 पात्रोदेवी वरंडेपाडा संघ अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने जाऊ शकेल. यावेळी पहा काय गोलंदाजी राहिली राकेशकडनं. जबरदस्त बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे जोडली जाईल. आता समीकरण आहे 3 चेंडू 16 धावा बनल्या जातील का? कारण की मित्रांनो आम्ही 6 बॉलमध्ये 40 धावा देखील बनताना पाहिल्यात आणि 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेन्स होताना देखील पाहिली. परंतु इथे पहा मित्रांनो पहिल्या दिवशी याच मैदानावरती या स्पर्धेत 6 बॉलमध्ये 40 धावा बनलेल्या आहेत, 41 धावा बनलेल्या आहेत. त्यामुळे पहा क्रिकेट हा अनुचितेने भरलेला केला यामध्ये शंका नाही. 3 बॉल 16. पुढचा बॉल इथे पहा तेच तरार आणि साहिल तिथे आहे डीप मध्ये त्यामुळे कुठलीही चिंता नाही आहे. पहा यस डेफिनेटली बायच्या स्वरूपात एक सिंगल. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 15 धावेंची गरज. मॅच मध्ये आता पकड मजबूत करत असताना या ठिकाणी प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 15 धावेंची गरज. मॅच मध्ये थोडाशी निराश असतील संघ मालक देखील कारण की आयकॉन आणि कॅप्टनची भूमिका ज्यांना पार पडली त्यांना अगदी कमी स्वस्यामध्ये बाद करण्यामध्ये यश मिळालं. तर पहा पुढच्या मॅचसाठी टॉससाठी यायचा बा. पहिल्या मॅचमध्ये विजेता संघ होता तो म्हणजेच यश श्लोक 11 स्पोर्ट गराडा आणि त्या टीमचे कॅप्टन अजय भस्मा. आपण टॉससाठी यायचं बा. अजय भस्मा आपण याचा टॉससाठी विनर बदली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जो संघ आता जिंकेल तो इथनं यश श्लोक स्पोर्ट्स गराडा टीमला फाईट करेल. डॉट बॉल. सामना संपला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या संघाला पुढच्या मॅचसाठी देऊया गोड शुभेच्छा. लगेच टॉस केला जाईल. या ठिकाणी एका बाजूला आपण पाहता प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट यश लोक स्पोर्ट्स गराडा यांच्यामध्ये ही पुढची फाईट आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, मी थांबतो. आवाजामध्ये बदल आणि KTCच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यांना देखील शुभेच्छा असतील. कुठेही जाऊ नका, बघत राहा कर्जतटेनिसक्रिकेट.in या यूट्यूब चॅनलवरती. RPL आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे शानदार पहिलं पर्व.